प्लाझ्मा आर्क कटिंग प्रक्रियेच्या माध्यमातून जॉब सरळ आणि वर्तुळाकार कापणे. हॅकसॉ, गॅस कटर किंवा पॉवर कटिंग मशीन यासारख्या विविध तंत्रांचा वापर करून धातू कापला जाऊ शकतो. त्यापैकीच एक तंत्र म्हणजे प्लाझ्मा आर्क कटिंग. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये विद्युत ऊर्जा वायूला जास्त गरम करते, ज्यामुळे वायूचे आयनीकृत होते. या आयनीकृत वायूला प्लाझ्मा म्हणतात. प्लाझ्माचा वापर करून अचूकतेने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने धातू कापले जातात. प्लाझ्मा आर्क कटिंग मध्ये इलेक्ट्रोड आणि जॉब यांच्या दरम्यान एक इलेक्ट्रिक आर्क तयार केली जाते. या प्रक्रियेमध्ये नायट्रोजन, आर्गन, कंप्रेसर मधून येणारी हवा किंवा ऑक्सिजन यासारखे वायू वापरले जातात. हे वायू कापण्यासाठी उपयुक्त असतात. हे तंत्र केवळ अचूकता आणि वेळेची बचत तर करतेच, शिवाय मजबूत किंवा टणक आणि जाड धातू सहज कापता येतात. सावधगिरी: वेल्डिंगचे काम करताना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरा. प्लाझ्मा आर्क कटिंगद्वारे उत्सर्जित होणाऱ्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग हेल्मेटच्या काळ्या काचेचा नंबर तसंच पांढरी फिल्टर काच योग्य आहे हे तपासा. प्लाझ्मा आर्क कटिंगच्या प्रक्रियेबद्दल तपशीलवार जाणून घेऊयात. सर्वप्रथम जॉब जिथे कापायचा आहे तिथे पंचिंगने मार्क करूया. नंतर कापण्यासाठी प्लाझ्मा आर्क कटिंग मशीन तयार करूया. यासाठी जॉबला कटिंग टेबलवर फ्लॅट पोझिशन मध्ये ठेवूया. हवेचा दाब 70 psi इतका ठेवा. कटिंग मशीनचे पॉझिटिव्ह टर्मिनल जॉब किंवा कटिंग टेबलशी जोडलेले असतात आणि निगेटिव्ह टर्मिनल कटिंग टॉर्चशी जोडलेले असतात. धातूच्या जाडीनुसार करंट सेट करतात. आता कटिंग मशीन चालू करूया. जॉब जिथे कापायचा आहे तिथे कटिंग नोझल नेले जाते. आता प्लाझ्मा आर्क तयार करण्यासाठी इग्निशन स्विच दाबा. प्लाझ्मा आर्कचे तापमान सुमारे 20,000 अंश सेल्सिअस असते, ज्यामुळे धातू वितळतो आणि त्यातील वायूचा दाब त्याला कापून उघडतो. प्लाझ्मा तयार करण्यासाठी वीज आणि आर्गन, नायट्रोजन किंवा हायड्रोजन सारख्या वायूचे मिश्रण वापरले जाते. यामुळे कोणताही धातू सहजपणे कापला जाऊ शकतो. कामाची जाडी आणि कापण्याची दिशा ही प्लाझ्मा आर्क मशीनच्या गतीवर अवलंबून असते. लक्षात ठेवा की जर धातूची जाडी जास्त असेल तर प्रक्रिया सावकाश करा. कटिंग टॉर्च सरळ आणि हळूहळू चालवा. सर्कल कटिंगसाठी येथे दिलेल्या सर्व पायऱ्यांचे अनुकरण करा. कटिंग करताना योग्य वेग आणि नियंत्रण वाढवत टॉर्च हळूहळू गोलाकार पद्धतीने चालवा. प्लाझ्मा आर्क कटिंग प्रक्रियेमुळे सरळ लाईन कटिंग आणि सर्कल कटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले.